हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, ग्राम सेवक यांच्या परीक्षा कधी होणार या संदर्भात माहिती पाहणार आहोत. आणि म्हणजे आपलं जे स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आहे, त्यांचे पदाधिकारी मंत्रालयामध्ये भेटायला गेले होते. तर त्यांना तिथं मंत्रालयामधून काय माहिती मिळालेली आहे तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला जिल्हा परिषदेमधील आरोग्य शेवटच्या तांत्रिक 40 प्रश्नांची तयारी करायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य शेवट तांत्रिक प्रश्न ई बुक विकत घ्या. तसंच आरोग्य शेवटची टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध आहे आणि ग्राम शेवटची सुद्धा टेस्ट सिरीज उपलब्ध आहे. तर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने स्वतः त्यांचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर हा मेसेज करून माहिती दिलेली आहे आणि स्वतः त्यांचे पदाधिकारी मंत्रालयामध्ये भेटायला गेले होते. तर या ठिकाणी पहा, ग्रामविकास अधिकाऱ्यांशी आज आम्ही झेडपी भरतीबाबत चर्चा केली. हे स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आहे बरं का. आम्ही म्हणजे ग्रामविकास विभागाने निवडणूक आयोगाला आचारसंहितेदरम्यान परीक्षेस परवानगी मागितली आहे. म्हणजे आचारसंहिता आता कधीही लागू शकते आठवड्यामध्ये. तर या आचारसंहितेदरम्यान सुद्धा परीक्षा घेता यावी यासाठी परवानगी मागितलेली आहे. तसे पत्र आजच त्यांनी पाठवले आहे. पदभरती जाहिरात आधीच निघाली असल्याने कदाचित ती परवानगी मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास दिनांक 23 मार्च ते 4 एप्रिल 2024 दरम्यान ग्रामसेवक, आरोग्य सेवक आणि इतर पदांच्या परीक्षा घेण्यात येतील. म्हणजे त्याच्यामध्ये आरोग्य सेविका पण आहे. झेडपी पदभरतीबाबत विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहे, पण परीक्षा ह्या सांगितलेल्या काळात किंवा त्यानंतर लगेचच कधीही जाहीर होऊ शकतात. त्यामुळे शेवटची मोठी संधी समजून उमेदवारांनी जोमाने अभ्यासाच्या तयारीला लागावे. स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य. तर यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवलेलं आहे आचारसंहितेच्या दरम्यान परीक्षा घेण्यास परवानगी द्यावी म्हणून. जर निवडणूक आयोगाने परवानगी दिली तर 23 मार्च ते 4 एप्रिल 2024 या दरम्यान परीक्षा होऊ शकतात. आणि जर परवानगी नाही दिली तर मात्र मग परीक्षा मे किंवा जून मध्ये होतील. परंतु एक आशेचा किरण कुठेतरी निर्माण झालेला आहे की अधिकाऱ्यांनी शेवटच्या क्षणाला का होईना पण काहीतरी प्रयत्न केला की बाबा निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आणि परीक्षा घेण्याची परवानगी मागितलेली आहे. तर आता एवढीच एक अपेक्षा की निवडणूक आयोगानं परीक्षा घ्यायला परवानगी द्यावी आणि ती परवानगी मिळाली तर 23 मार्च ते 4 एप्रिल 2024 दरम्यान परीक्षा होऊ शकतात. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. याच्यामध्ये गणित व बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह दिलेली आहे. तसंच 2023 मध्ये झालेले सर्व पेपर असलेलं पोलीस भरती 95 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक सुद्धा त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे आणि बुद्धिमत्ता चाचणी सुद्धा पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. ही तिन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी ही 3 पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.